पुढची बातमी मुंबई महापालिकेच्या सभागृहात झालेल्या घोषणाबाजीवरून राजकीय वातावरण तापलेलं आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काही विरोधी नगरसेवकांवरती देशविरोधी घोषणा दिल्याचा आणि पंतप्रधानांविरोधामध्ये आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत तीव्र निषेध नोंदवलाय। सभागृहाची शिस्त आणि लोकशाहीच्या मूल्यांचं उल्लंघन झाल्याचा दावा करत अशा प्रकारांवरती कठोर भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। ठाकरे यांच्या पक्षाचे नगरसेवक त्याचं समर्थन करत होते, याचा आम्ही निषेध करतोय। मुळामध्ये हे आंदोलन नीटसाठी आहे का? हे आंदोलन अमित ठाकरेंचं करिअर सेट करायचं, आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करायचं, हाच यांचा अजेंडा आहे। आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीला विरोध करा, तुम्ही सरकारला विरोध करा, पण भारत तेरे तुकडे होंगे, काँग्रेसचे नगरसेवक भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह असं म्हणून सभागृहामध्ये घोषणा देत आहेत। आणि दुर्दैवानं उद्धवजींचे सगळे नगरसेवक त्याचं समर्थन करतात, त्यांना लाज वाटली पाहिजे। अरे भारतीय जनता पार्टीचा विरोध करा, सरकारचा विरोध करा, पण भारत तेरे तुकडे होंगे, भारताचे तुकडे कोणीही करू शकले नाही। तर नगरसेवकांच्या या आंदोलनासंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी रिजवान। थोड्याच वेळापूर्वी आपण तुझ्याशी संपर्क साधलेला होता, त्यावेळेस नगरसेवकांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली होती। आता थेट आंदोलनाला बसलेले आहेत, काय नेमकं म्हणणं आहे या सगळ्यांचं? तृप्ती, आपण पाहतोय ज्या पद्धतीने गेले 1 ते 1.5 तासापासून जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बाहेर जे आहे ते मोठा गदारोळ जो आहे आपल्याला पाहायला भेटत आहे। खरं तर आपण पाहतोय की सभागृहामध्ये जे आहे ते जे विद्यार्थी नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मुंबईमध्ये विशेषतः राज्यभरामध्ये आंदोलन करतात, त्याच्यावरती जे आहे ती महत्वाची जे पटलं आहे ते क्वेश्चन्स आहे ते पटलावर आणा अशी देखील मागणी होती, परंतु कुठलाही प्रश्न जो आहे तो पटलावर आणण्यात आला नाही। त्यामुळे काँग्रेस असो उभाड असो हे नगरसेवकचे आक्रमक झाले आणि ज्या पद्धतीने मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी जे आहे ते ट्विट करून सांगितलं की ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह अशा पद्धतीने घोषणा जी आहे ते काँग्रेसच्या नगरसेवकांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। सध्या मी देखील मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बाहेर आहे। आपण पाहतो की मोठ्या संख्येने आत्ताही गदारोळ जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतो। दोघही बाजूचे नगरसेवक जे आहे ते मोठ्या संख्येने आक्रमक होऊन जे आहे ते आंदोलन करताना दिसत आहे। खरं तर नगरसेवकांची देखील मागणी आहे की आम्हाला त्या बाजूला जाण्याची परवानगी द्यावी, परंतु कुठल्याही परवानगी जी या ठिकाणी देण्यात येत नाहीये। काही नगरसेवक काँग्रेसची यांची बातचीत करणार। काही मला सांगा, ज्या पद्धतीने आरोप करण्यात आलेला आहे रिजवान, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? तर ही आंदोलनाची दृश्य आता आपण पाहतोय। थेट आंदोलनाला बसलेले आहेत नगरसेवक, त्यांच्या मागणीकरता मुंबई महापालिकेच्या सभागृहात घोषणाबाजी झालेली होती आणि तेव्हापासून राजकीय वातावरण तापलेलं आहे। गेल्या 2 तासांपासून हे नगरसेवक आपल्या मागणीवरती ठाम आहेत। तर या आंदोलनावरती शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। पण ज्या पद्धतीने आरोप करण्यात येत आहे की सभागृहामध्ये ज्या पद्धतीने घोषणाबाजी देण्यात आली त्याच्यानंतर कुठेतरी सभागृहात विरोधक ह्या नेहमी आपली बाजू मांडणार, सत्ताधाऱ्यांचं काम असतं सभागृह चालवणं आणि लॉ अँड ऑर्डर पाळणं। आम्ही काय म्हणतो, आम्ही इथून जातो, तुम्ही जा तुमच्या दालनात, काय म्हणतो आम्ही समरस्ता आहे ना,